जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी जिथेही कुठे नागरिक एकत्र येतात त्या ठिकाणी फक्त विधानसभा निवडणुकी संदर्भातील चर्चा रंगताना आपल्याला दिसत आहे। नेमके कोणते उमेदवार निवडून येणार, नेमका विजय कोणाचा होणार याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे। आपण आता जामनेर तालुक्यातील पहूर या ठिकाणी आलेलो आहोत। पहूरमध्ये नेमकी कोणाची चर्चा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पहूरमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी काही नागरिक उभे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय होणार आहेत। माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन। दिलीप खोडपे सरांविषयी काय म्हणाल? दिलीप खोडसर ओळखत नाही आम्ही। काय सांगता? गिरीश भाऊ काय विकास काय झालाय? भरपूर विकास झाला गावामध्ये, तालुक्याचा विकास। आपण कुठले? आम्ही पहूरचे। पहूरचेच आहेत। हो। काय सांगाल दादा? गिरीश भाऊ। गिरीश महाजन काय सांगाल? आपण रोजच या ठिकाणी गाडी लावतात का आपली? हो। इथे खूप अशी पब्लिक रोजच जमा होते। आता सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे इथे नागरिकांमध्ये चर्चा होताना आपण कायम ऐकत असाल तर काय वाटतं, कल कुणाकडनं असतो? गिरीश भाऊ। गिरीश महाजनांकडनं। दिलीप खोडपे सरांविषयी बोलणारे किती जण असतात असं आपण सांगू शकाल? फार क्वचित लोक असतात। क्वचित। काय सांगाल दादा? गिरीश भाऊ। आपल्या या भागाचा कितपत विकास झालाय? भरपूर विकास झाला आहे। कोणकोणता झालाय? देवळी गोगडी असेल, हे असेल, गावाचा विकास असेल, रस्त्याचा असेल, सर्व प्रकारचं गिरीश भाऊंनाच। बरं काय सांगाल दादा, आपले पुढचे आमदार कोण? गिरीश महाजन सांगलं। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय आपल्याला काय वाटतं आपले पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ। गिरीश महाजन। काय सांगू शकाल की तुम्ही गिरीश महाजनांनाच का निवडताय, दिलीप खोडपे सरांना का नाही? आम्ही खोडपे सरांना ओळखत पण नाही, ते कोण येतं। गिरीश महाजनांनी आमच्या गावामध्ये विकास। खोडपे सर सुद्धा जवळपास 30 ते 35 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये असताना त्यांनी बरेच कामं केले। नाही, त्यांना आम्ही ओळखतच नाही खोडपे सरांना। आपण पहूर बसस्थानक या ठिकाणी आहोत। पहूर बसस्थानक इथे बरीच गर्दी आहे, नागरिक एसटीची वाट बघतायत। आपण बहुतेकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे प्रत्येकाच्या तोंडावर फक्त गिरीश महाजन यांचंच नाव येत आहे। आणखीनही आपण या ठिकाणी बरेच नागरिक आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। दिलीप खोडपे सर। दिलीप खोडपे सर, का तुम्ही हा निर्णय का घेतला? आतापर्यंत प्रत्येक जण म्हणतंय की गिरीश महाजनच आमदार होणार आहेत। आम्हाला बदल पाहिजे होता। बदल हवाय। आपण या ठिकाणी काही रिक्षावाले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं आपले पुढचे आमदार कोण असणार आहेत? हां, खोडपे सर। खोडपे सर। हो। गिरीश महाजन नाहीत का? नाही। आतापर्यंत प्रत्येक जणांच्या तोंडावर गिरीश महाजनांचं नाव येतंय, आपण खोडपे सरांचा विचार करताय? आता गिरीश महाजन, आपण इकडे तोंड करून बसाल का? आतापर्यंत गिरीश महाजनना 20-25 वर्षामध्ये काहीच केलं नाही, काही सुधारणा केली की त्याने। आपल्याला नेमकी कोणती सुधारणा अपेक्षित आहे? हां, आपल्याला कोणती सुधारणा अपेक्षित आहे? सुधारणा झाली पाहिजे ते सांगा। फक्त स्वतःच खाल्लं ना, स्वतःच करवला, लोकांना आश्वासन देतो त्याचं कामच करत नाही। काय सांगाल दादा? खोडपे सर निवडून यायला पाहिजे यावर। खोडपे सर निवडून यायला पाहिजे। आपल्याला कारण आहे ना, गिरीश महाजन साहेबांनी जामनेर तालुक्यात काहीच काम केलेलं नाही आणि झालं एकुलती धरण। 25 वर्ष झाले आश्वासन ठेवत आहेत की एकुलती धरण करू। जोपर्यंत धरण करणार नाही तोपर्यंत गावात पाय ठेवणार नाही असे ते बोलले होते, पण तो विषय होऊन 10 वर्ष होऊन गेले, अजून त्यांची कोणतीच कल्पना या विषयावर आली नाही। तर या वेळेस खोडपे सरच निवडून यायला पाहिजे। आपले पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ महाजन। गिरीश महाजन। कशा आता यांनी सांगितलं की खोडपे सरांनी निवडून यायला हवे। खोडपे सर अगोदर ज्या पार्टीत होते फक्त तिकिटाकरता त्यांनी पक्ष बदलला। म्हणजे गंमत कशी आहे, 9 साला देव पावला नाही म्हणून आपण देव बदलवत नसतो, तसं खोडपे सरांनी केलं आहे। खोडपे सर एका समाजाच्या याच्यावर झालं की मराठा समाज म्हणून ते सगळ्यांना सांगताय, त्याच सगळं जातीवाद करताय। हां, माझं असं म्हणणं आहे, कारण की सगळ्या समाजाला घेऊन चालणारे म्हणजे आमचे एकमेव आमदार गिरीश भाऊ महाजन। 25 वर्षापासून आमदार आहेत, परत ते 7व्यांदा आमदार होतील, 30 वर्षापासून आमदार आहे। त्यांचे भरपूर कामाचे विकास कामे गावात झालेले आहेत। आता तुम्ही म्हणताय त्यांनी भरपूर विकास कामं केले, आता यांनी एका धरणाचा मुद्दा मांडलाय, त्यावर काय म्हणाल? मॅडम, कोणतं धरण सांगितलं त्यांनी? आता त्यांना माहिती असेल कोणतं धरण सांगितलं यांनी। आणि जे सांगताय की धरणं सगळे एकनाथराव खडसेंनी केले, एकनाथराव खडसेंनी 100% धरणं केले, परंतु ते कोणत्या पक्षात होते? भाजपा पक्षात होते, म्हणून त्यांच्याकडून धरणं झालेले। ते इतर पक्षात असते आपण त्यांचं समर्थन केलं असतं। ते भारतीय जनता पक्षात होते म्हणून त्यांनी धरणं केलेले आणि त्याच निर्णयाप्रमाणे आमचे गिरीश भाऊ सुद्धा त्यांचं जोरात काम चालूच आहे।
आपण पहूरमध्ये बिकानेर स्वीट्स म्हणून जे दुकान आहे तिथे आपण आलेलो आहे. याचे जे मालक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला आपले जामनेरचे आमदार कोण असतील? गिरीश महाजन. दिलीप खोडपेंविषयी काय मत आहे? वो थोड़ा मुश्किल है. आपण पहूरमध्ये सपना टी म्हणून जे स्पेशल चहाचं दुकान आहे या ठिकाणी आलो आहे. असं म्हटलं जातं पहूरमध्ये सर्वात जास्त नागरिक या ठिकाणी येऊन चहा पित असतात. या ठिकाणी खूप जास्त वर्दळ असते. आपण ह्या सपना टीवर आलेलो आहोत. आपण इथे विचारून बघूया यांचे काय मत आहेत. काय वाटतं आपले पुढचे आमदार कोण असतील? गिरीश महाजन. गिरीश महाजनच का दिलीप खोडपे सर का नाही? बहुतचं जास्त लीड आहे, म्हणजे कामं बी आहे ना भाऊ, विकास कामं आहेत. विकास काम आहे. पहूरमध्ये आपलं हे दुकान सर्वात जास्त फेमस आहे असं म्हटलं जातं सपना टी. इथे बरेच जण येतात, रोज चहा वगैरे घेतात. इथे बसल्यावर काय चर्चा होते? भाऊंबद्दलच का आमच्या दोघं गावामध्ये भाऊबद्दलच चर्चा होते ना जास्त. म्हणजे सर बी भाजपचेच होते, पण आता भाऊ सर तिकडे गेल्यामुळे आता भाऊचाच जास्त लीड राहील. काय वाटतं आता काय आपले पुढचे आमदार कोण असतील? महाजन, गिरीश महाजन. गिरीश महाजन. काय सांगाल? गिरीश महाजन हवे आमदार काय गिरीश महाजनच राहील. आतापर्यंत तेच येत राहिले म्हणून आपली ह्या अपेक्षा आहेत की नाही तसं काय नाही, त्याचंच आहे. काय विकास झाला आपल्या गावाचा? विकास काय आता बरेच कामं झाले तिचे. या अगोदर पहूरमध्ये बरेच आंदोलनं करण्यात आले होते, रस्त्यांसंदर्भातले ते होते. तर मग ते आता मार्गी लागले आहेत का? हो मार्गी लागले. काका काय सांगाल आपले पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ महाजनच आहे. काय विकास कामं काय केले? भरपूर कामं केली आमच्या गावाकडे. कोणते सांगू शकाल? हो भरपूर रस्ते झाले, पाण्यात टाक्या झाल्या, व्यायामशाळा झाली. परत तिथून इथं आमच्या इथं त्यांनी मोठमोठाले हे दिले, सभामंडप दिले आणि परत प्रत्येकाला हरेक प्रकारची मदत केली. ग्रामीण भागातील हरेक जनतेला दवाखान्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अनेक जणांचा आरोपही होता की इथे बरेच विकास कामं झाले परंतु ते निकृष्ट दर्जाचे झाले. निकृष्ट झाले असे सांगतात. नाही, एकदम उत्कृष्ट झाले आहे. आपल्याला आपले पुढचे आमदार कोण असतील? आपले खोडपे सर. गिरीश महाजन का नाही? नाही, काही 30 वर्षात काही विकास नाही. आतापर्यंत आम्ही बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या, त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की इथे फार विकास झालाय. मग आपल्यामध्ये विकास कोणता? काहीच नाही विकास. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आनंद लक्षात. फक्त आपण दाखवतो भरपूर फंड आला, तो दिसत नाही. गावाची परिस्थिती बघून या, काय परिस्थिती गावाची. आपण पाहू शकत आहात या ठिकाणी आता ज्यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे त्यांनी दिलीप खोडपे सरांविषयी त्यांनी समर्थन केलेलं आहे. काय सांगाल दादा आपले पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ. का दिलीप खोडपे सर का नाही? गिरीश भाऊ आमचे भाऊ, एकच भाऊ असायला हवे असं आपल्याला वाटतंय. जन्मत येतं इथे एकट्या मतावर काय होणार? आम्ही तो जनतेचा कौल घेण्यासाठी बाहेर निघालेलो आहे. नेमकं कोणाच्या बाजूने कौल निघतोय असं आम्हाला पाहायचंय. आपल्याला काय काय सांगा? गिरीश महाजन. या ठिकाणी काही कस्टमर आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ. काय वाटतं कोण असतील? गिरीश महाजन. मला वाटतं इथे प्रत्येकाच्या तोंडावर फक्त आणि फक्त गिरीश महाजन यांचंच नाव आहे. काय वाटतं आपले जामनेरचे नवीन आमदार कोण असतील? गिरीश भाऊ महाजन. काय विकास कामं केलेत त्यांनी? भाऊंनी भरपूर कामं केलेले आहेत. राम मंदिराचं काम चालू आहे आता आमच्या इथं. ते विकास हे संरक्षण भिंत बांधलेली आहे. असे भरपूर कामं भाऊंनी पौर गावामध्ये केलेले आहेत. दोन्ही ग्रामपंचायत भाऊच्या ताब्यात आहे, पौरमधल्या पौरपेठ, पौर कसबे यांची. असे अनेक कामं भाऊंनी पौरसाठी केलेले आहेत. काय सांगाल दादा? माझा एकच प्रश्न आहे मॅडम यांना पण आणि भाऊंना पण. जनतेच्या कामात येणारं असं एक पण काम सांगावं भाऊंनी 35 वर्षामध्ये केलेलं आहे. संरक्षण आमच्या गावात संरक्षण भिंत बांधली आहे, तिथं एक पण व्यक्ती राहत नाही. नाही होईल सविस्तर होईल रे भाऊ. काळांतरानं तिथे लोक राहतीलच ना. काळांतरानं तिथे लोक वस्ती होईनच ना. काळांतरानंतर त्या साईडला वस्ती होणारच आहे, म्हणून तर ते भिंत बांधलेली आहे. पहूरमध्ये बऱ्याचदा आंदोलनं केले जातात, रस्ता रोको केले जातं. कारण त्या ठिकाणी पहूरमध्ये एक पूल आहे, त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नाही आहे, तिथे अपघात होत राहतात. यासाठी ते आंदोलनं केले जातात आणि यासाठी वारंवार मागण्यासुद्धा केल्या जातात. तर मग त्या मागण्या तुमच्या पूर्ण झाल्या आहेत का? मग झालेल्या आहेत ना. आता दोन्ही पूल चालू झालेले आहे आमच्या इथे. काय सांगाल? पूल तर आता 100% चालू झाले मॅडम, पण त्याला खूप वेळ लागला.
मग काय हे फक्त आता इलेक्शन तोंडावर आहे म्हणून केलं असं तुमचं म्हणणं आहे का? तिथं जवळपास 3 ते 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे मॅडम. त्याच्यानंतर ते काम पूर्ण झालं. काय सांगाल? नाही ते तर आता कंट्रॅक्टरच्या हातात आहे ना, ते तेवढी भाऊंच्या हातात आहे. भाऊंनी तर ते पास करून आणलंय वरून. ते म्हणजे भाऊंनी निधी दिलाय परंतु कॉन्ट्रॅक्टर यामध्ये हलगर्जीपणा करत होते. त्यांना एक सांगतो मी, भाऊंनी तो रस्ता मंजूर केलेला नाही आहे. खडसे साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा संभाजीनगर ते जळगाव हे हायवे मंजूर झालेला होता नितीन गडकरींना सांगून. सर भाऊंचा त्याच्यात फक्त कॉन्ट्रॅक्टर कसा गायब करायचा हे फक्त भाऊंना माहिती आहे. तिथं 2 ते 3 कॉन्ट्रॅक्टर बदलले, बस दुसरं काही. आमच्या तालुक्याला जवळपास 2 नंबरचं मंत्रिपद होतं फडणवीस साहेबांच्या अत्यंत जवळचे माणूस आता जर म्हटलं तर. आणि जवळपास 8 वर्ष कॅबिनेट मंत्रिपद आल्यानुसार आणि त्यामध्ये जलसंपदा मंत्रिपद भाऊंनी 35 वर्षामध्ये एकाही धरणाचं उद्घाटन केलेले नाही. नाही आता तर 15 दिवस झाले ते कुदळी पावडं घेऊन सण गाडीतच फिरताय ना. जिथं टाइम भेटला तिथं कुदळी मारताय, तिथं टाइम भेटला तिथं हे करताय. आणि भाऊंची मी प्रगती पुस्तक पाहिलं आहे ते 35 वर्षाचं. भाऊंचं काम जर सभा मंडप आणि गावातल्या गट्टारीकरण असेल तर मग गावातले लोक तेच पाहिजे. आरोग्य तिच्यावरच आहे ना. गिरीश महाजनांचे जे विरोधक आहे ते याआधीही म्हणायचे की फक्त इलेक्शन पाहून हे उद्घाटन केले जातात, याला आपण समर्थन. ते खरं आहे मॅडम. तुम्ही आचारसंहितेच्या लागेच्या 8 दिवस अगोदर बघा मॅडम, भाऊ स्वतः कुठं पण तिचं टाइम भेटेल तिथं कुदळी पावडं घेऊन सण हजर होते. आणि ते काम माझ्या मध्ये काम मी तुम्हाला तुम्ही तेवढ्या भाऊच्या ताब्यात आज तालुक्यात सर्व भाऊच्या वर्चस्वाखाली पूर्ण ग्रामपंचायत जामनेर तालुक्याच्या. भाऊंनी 35 वर्ष झाले एक मोठा कारखाना आला नाही म्हणून एका व्यक्तीला सुद्धा भाऊंनी रोजगार म्हणून इथं दिलेला नाही. कोणी बी असो, मी बीजेपीच्या माणसांना सुद्धा विचारा तुम्ही, ते सुद्धा रोजगारीने लागले का? मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं मत कोणाला असेल? मॅडम बदल झाला पाहिजे. म्हणजे आपण खोडपे सरांचे समर्थक आहे असं म्हणायला महाविकास आघाडीचे. महाविकास आघाडीकडून आता सध्या अधिकृत उमेदवार खोडपे सरच आहे. आपल्याला काय वाटतं, खोडपे सर निवडून आल्यानंतर आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील? 50% पण झाल्या मॅडम, तर आम्हाला समाधानी आहे. कारण की 30-35 वर्ष झाले आम्ही काहीच बघितलं नाही मॅडम. आपण पाहिलं या ठिकाणी काही गिरीश महाजनांच्या समर्थनार्थ बोलले, काही खोडपे सरांच्या समर्थनार्थ बोलले. अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मिळालेल्या आहे. काही प्रमाणात जे पहुरकर आहेत हे काही समस्यांनी ग्रासलेले आणि त्याचे समाधान मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे बदल हा त्यांना हवा आहे आणि ते बदल म्हणून खोडपे सरांकडे पाहत आहेत. काय म्हणाल, आपले पुढचे जे आमदार असतील ते कोण असतील? गिरीश भाऊ महाजन. आता बऱ्याच जणांनी आपल्याला खोडपे सरांविषयी सुद्धा सांगितलं, आम्हाला प्रतिक्रिया दिल्यात, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणतात? खोडपे सरांचा विषय तर काही नाही, पण मग जो राम को लाए हम उनको लाएंगे. जे अयोध्येमधल्या राम मंदिर बनलेलं आहे महायुती सरकारकडून, म्हणून आपण त्यांना निवडून आणणार असं? बिलकुल बिलकुल बिलकुल. आपल्या गावाचा काय विकास? गावाचा विकास होतोच आहे, होतच राहणार आहे. काय सांगा मला तुम्ही सांग. अरे कोण असतील आपले आमदार? गिरीश भाऊ महाजन. का तेच का? तेच पाहिजे आम्हाला. संकटमोचक आहे ते आमच्या तालुक्याचे, आमच्यासाठी संकटमोचक आहे. युवकांसाठी म्हणून त्यांनी काय योजना आपल्या गावात राबवल्यात? भरपूर केलं आहे. आता ते जिम वगैरे त्यांनी केलं आहे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये. मोठा निधी दिला आहे आता त्यांनी 1.5-2 करोड रुपयाचा. आमची जिमचं काम चालू आहे. अजून इतर भरपूर काही गोष्टी आहे की त्या त्यांनी केलेल्या आहे. बऱ्याच आता जे आहेत खोडके सरांचे समर्थक आहेत त्यांनी आता सांगितलं आहे आपल्याला की त्यांनी युवकांसाठी रोजगारची संधी उपलब्ध करून दिली, त्यावर आपलं काय मत? आता संधी उपलब्ध करून दिली पण अजून नाही आहे ना. करून देतील तेव्हाचा विषय आहे तो. आता हे भाऊ पण करूनच देणार आहे ना कधी ना कधी, तर त्याच्यामुळे आमच्यासाठी तर भाऊ बेटर आहे. आमच्या संकटमोचक आहे भाऊ. भाऊंना केव्हा आपण फोन लावा, अर्ध्या रात्री 2 वाजता 3 वाजता 4 वाजता केव्हा आपण भाऊ एका रिंगमध्ये फोन उचल. काय सांगाल, आपले पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ महाजन. का दिलीप खोडपे सर का नाही? नाही, काय विकास झाला आपल्या गावाचा? भरपूर विकास झाला आहे. कोण असतील आपले आमदार? खोडपे सर असतील. का गिरीश महाजन का नाही? नाही, आता नाही गिरीश महाजन. का काय वाटतं तुम्हाला असं की ते निवडून येणार नाहीत म्हणून? कामं पाहिजे, कामावर आता अवलंबून राहता.
तुमची मुलाखत घ्यायच्या अगोदर आम्ही अजून बऱ्याच जणांच्या घेतल्या, ते प्रत्येक जण म्हणत होते की इथे भरपूर कामं झालेत. नाही अजून कामच नाही तर काय करणार. कोणते कामं अपेक्षित गरीब आहेत? लोकांचे कामं नाही होता, मोठ्यांचे होता, गरीब लोकांचे होता का. आमदार गिरीश भाऊ महाजन. गिरीश भाऊच का? हो. का दिलीप खोडपे सर का नाही? नाही, भाऊचे ते भाऊचे कामं भरपूर आहे. काय वाटतं तुम्हाला कोण असतील आपले आमदार? गिरीश भाऊ महाजन. काय सांगाल? गिरीश महाजनच का? भाऊने बरेच काम केलेले, चांगले काम केले गावामध्ये, सुविधा चांगले, त्यामुळे आम्हाला असं वाटतं गिरीश भाऊच पाहिजे. तर आतापर्यंत गिरीश भाऊचं काम चांगलं आहे तर गिरीश भाऊच राहतील. गिरीश भाऊच राहतील. हो. दिलीप खोडपे सर का नाही? दिलीप खोडपे सरांचं काय काम आहे आतापर्यंत कुठेच नाही ना. ते कसं ते काय पण तर दिसते? आधी भाजपमध्येच होते. हा ते होते ना, मग त्यांच्या परीनं त्यांना त्यांच्या पदाच्या हिशोबानं काम करेल आहे. तर कोण असतील? गिरीश महाजन. गिरीश महाजन का दिलीप खोडपे सर का नाही? नाही, आम्हाला तरी वाटतं की बा गिरीश भाऊ येतेनच वाटतं आम्हाला. तुमचं मत त्यांना असेल का? हां, काय सांगाल? कारण गिरीश भाऊ शिवाय पर्याय नाही. कारण त्यांचे कामाला भरपूर केले त्यांनी आणि वैयक्तिक त्यांचे संपर्क जास्त आहे प्रत्येकाशी. आतापर्यंत आम्ही तिथे बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या, त्यांनी सांगितलं की ते स्वतः कुठेच जात नाहीत म्हणून जनतेशी संपर्क खूप कमी करतात. अरे बापरे, सुखदुःखामध्ये कुठे बी लग्न कार्य असो, कुठे दारावर असो, वैयक्तिक भेटी देतात ते, आणि ते नसले तर साधनातही देतात. विकास कामं कशी आहेत तुमच्या गावात? विकास कामं त्यांनी आता लाडक्या बहीण योजना सारख्या जनकल्याणकारी योजना बऱ्याच राबवल्या त्यांनी. तुमच्याकडे घेतला का कोणी लाभ? लाभ सर्वच गावामध्ये लाभ झाला आहे प्रत्येकाला. आणि त्यांचं एक तत्व आहे, आता या PM किसान सारख्या योजना वगैरे केंद्राच्या BJPच्याच योजना आहे त्या, असं मला तरी वाटतं. शेतीविषयक काय लाभ मिळाले? शेतीविषयक आमचं शेततळं झालं, आम्हाला छोटा ट्रॅक्टर भेटला लोनवर, युवराज ट्रॅक्टर. आणि अजून भविष्यात घडणार आहे बऱ्याच घटना, आपला योजना मिळणार आहे. आणि प्रोफेसर का नाही? महाजनांनी बरेच कामं मार्गी लावलेले आहे. असं रस्त्याची कामं झालेली आहे सध्या, विकास मंत्रालय असल्यामुळे. आणि परत आपले धरणाचे ते काम चालू आहे. बरेच जण असं म्हणतात की रस्त्यांचे कामं बऱ्यापैकी निकृष्ट दर्जाची झाली. आता काही जे जे चालू आहे ते चालू आहे. चांगले चालू आहेत का वाईट? हो, चांगले चालू आहे. या ठिकाणी बाबत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. काय वाटतं जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? आमदार आपले गिरीश भाऊ. गिरीश महाजन. काय विकास कामं काय झाले आपल्या गावात? भरपूर विकास कामं झाले. तरी मुद्दा आहे आणि हिंदुत्वाचा पण मुद्दा आहे. बरं. बाकी सगळ्या गोष्टी कामं भरपूर झाली. आपले जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ. हॅलो, शुभ आशीर्वाद गिरीश भाऊ. गिरीश महाजन यांना का? त्यांनी असे काय कामं केले आहेत जामनेर तालुक्यासाठी? जामनेर तालुक्यामध्ये पुष्कळ कामं चालू आहे. आपला समाज मंगल कार्यालय चालू आहे. आपलं तुळसाबाईजवळ सभामंडप चालू आहे. कामं चालू आहे पुष्कळ. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिलेले याच्या अगोदर बी आणि आताही धन्यवाद देतो. आपण बघू शकत आहात या ठिकाणी या आजोबांनी गिरीश महाजन यांना सर्वात पहिले तर त्यांना आशीर्वाद दिलेत आणि त्यांनी जे पण काही कामं हे शहरासाठी या गावासाठी राबवत आहेत त्याबद्दल त्यांनी धन्यवाद त्यांना व्यक्त केलेले आहे. आपले जामनेर तालुक्याचे आमदार कोण असतील? गिरीश महाजन. गिरीश महाजनच का? ते कामही चांगले आहेत. चांगले काम आहेत. असे काय कामं केलेत त्यांनी? आपलं पाण्याचे वॉटर सप्लायचे बांधकाम, रस्ते चांगले. जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ. गिरीश महाजनच का? हो, असे काय कामं केलेत त्यांनी? भरपूर कामं झाले त्याचे. दिलीप खोडपे सरांविषयी काय सांगाल? त्याचा काही अनुभवच नाही, अजून काही करेलच नाही त्यांना आमच्याकडे. ते पण तर अगोदर जवळपास 35 वर्ष भारतीय जनता पक्षामध्येच होते. काहीच नाही, काहीच नाही इकडे, काहीच नाही त्याचं बोललं. त्यांच्या पक्षांतराने आपण नाराज आहात. हो. काय सांगाल आपल्या गावातल्या विकास कामांसंदर्भात? विकास कामं चांगलेच आहेत. आपण पौरपेठमध्ये आलेलो आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पौरपेठमध्ये नेमका कौल कोणाच्या बाजूने हे आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं, काय आपल्या येत्या विधानसभा निवडणुकीत कोण आपले आमदार होणार आहेत पुढचे? गिरीश महाजन. गिरीश महाजन का? दिलीप खोडपे सर का नाही? काम चांगलं केलं त्यानं. कामं चांगले. हो. काय कामं चालू आहेत आपल्या गावात?
भरपूर कामं केली त्यानं आता. काय सांगाल दादा? मंदिराचे कामं केली त्यानं. मंदिर चालू आहे बांधणं त्याच्याकडून. हां. 5 मंदिर झाली त्याच्याकडून. आणि रस्त्यांचे कामं कसे काय चालू? नाही, रस्त्याचे सडक चांगले काम केले, एकदम काम केले. काय सांगाल दादा? कोण असतील आमदार पुढचे? आमदार तर भाऊच राहणार आहे, कारण की भाऊचे कामं आतापर्यंत चांगलेच आहे आणि यापुढे बी कामं चांगले राहणार आहे. दिलीप, कोण असतील आमदार आता? आदरणीय गिरीश भाऊ महाजन आपण याच गावातले का? याच गावातले. आज एकनाथ खडसेंची सभा आहे या गावामध्ये. नाताभाऊंचा आम्हाला काही विरोध नाही, पण गिरीश भाऊ या तालुक्याचे नेतृत्व आहे. गिरीश भाऊ या तालुक्याचा विचार करणारे, सुखादुखात राहणारे. काय सांगाल काका, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? आम्ही सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी माणसं ताई. आम्ही आमच्या शेतीशी आहोत, त्याच्यातच स्पर्शाने आमच्या मालाटाला भावनी. आम्ही काही जास्त बोलू शकत नाही. पुढे कोणी आता बरेच जण म्हणतात की शेतीविषयक बऱ्याच योजना राबवल्या गेल्या, आपल्याला नाही का मिळाल्या कुठल्या? सर्व योजना अर्ध्याच मिळाल्या, अर्ध्या काही आल्याच नाही. आता कसं आहे, ते तकदीरबाजी गंमत झाली. ज्या शासनानं डबल झालं, ज्यानं जे अनुदान सांगलं त्यानं ते दिलं, ज्यानं कबूल करेल होतं त्यानं पहिले दिलं, बाकीच्या अजून काही त्याचे लाभ भेटले नाही. मग आपलं मत कोणाला असेल? आम्ही तर आमचं सध्या आता मजुरीवरच चालू आहे. मजूर आम्हाला भेटत नाही. या लाडक्या बहिणी पायी आमचे पहिल्यापासून तर शेवटचे याचे पडेले. लाडक्या बहिणींना पैसे मिळाल्यामुळे ते तुमच्या शेतात येत नाही, तसं म्हणणं आहे येतच. तुमचं? मग आता काय, तर तसंच झालं नाही. आम्हाला त्रास फक्त मजुराचा आहे. आणि शासन कोणतं बी हो, शेतकऱ्याचं एकच धोरण आहे, सुविधा नाही द्यायला चालेल. वीज, पाणी आणि हे रस्ते. आता जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? आता ते पुढचे आमदार ते मतदान झाल्यावरच आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण असायला हवे? आम्हाला ते सर पाहिजे बा. खोडपे सर. हां. काय अपेक्षा आहेत तुमच्या पुढच्या आमदारांकडनं? आता ते जर आमदार झाले, मग आता त्याची अपेक्षा, आता जे जनते करतात ते करतील, ते मान्य आहे आम्हाला. काय सांगाल दादा? आहे नाही, ते करतील ते जे कोणाचं बी ते कामात केलं कोणाचं बी काही. आता हे गिरीश महाजन होता, पाणी आणतो ना म्हणून तापीचं पाणी आणलं नाही. लोक काय 25 वर्षातून पाणीवर आलं बोरमध्ये. याआधी आम्ही बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांनी जवळपास बऱ्याच जणांनी असं सांगितलंय की शेतीला पाणी मुबलक आहेत. मग तुम्ही पाणी आलं एका नंबरनं त्याला निवडून आला असता का? 12,000चा भाव होता, 12,000चा भाव होता कापसाचा, तरी आमच्या पुलावर लोटांगण खेळतो. आणि आता 6 आणि 7 कापसी करून लोक आता का लोटांगण खेळते. सत्या त्याची आहे का चाटे भाऊ आहे? काय सांगाल? हे जे शेतकरी म्हणताय पाणी आणायला पाहिजे, पण ज्या टायमाला युती शासन होतं त्या टायमाला भावने एकनाथरावजी खर्चे होते. त्यानंतर युती शासनाच्या काळामध्ये या परिसरामध्ये 11 धरणं भावने केले. त्या धरणाच्या भरोश्यावरच आज जे बाजू शेतकरी आहे हे पोटं भरत आहे. यांचा दुसरा विषय कापसाचा. कापसाचा विषय असा असतो की आयात निर्यात असतो. आयात निर्यात असल्यामुळे कापसाला आता सरकारने 7,500चा भाव जाहीर केला आहे. तो योग्य भाव आहे काष्टकराला म्हणला तर, पण तो काही कारणास्तव पुरत नाही. पण यामध्ये सरकारने वाढीव करावं हे शेतकऱ्यांची मागणी आहे. दुसरं काही नाही, कोणी वाढवून दिला फक्त मालाने भाव आहे. भाव दिला पडणारी बी नाही. मग तो 25 काय आणखी बी चालेल. पण ते ना बरेच जण म्हणतात गिरीश महाजनांनी विकास केलाय तुमच्या गावाचा, हे कितपत सत्य आहे? काहीच नाही. काय आता काय वालं कपाशीचे भाव दरवर्षी कमी वाले. मालाले कोणचे बेले भाव पाहिजे ना, भावच नाही. शेतीविषयक ज्या काही योजना राबवल्या गेल्या त्याचे लाभ मिळालेत का आपल्याला? काहीच नाही. आता पहिले भेटले ते बोनस काही हे ते पीक विमा. पीक विमा आता भेटला ना, बायले बी भेटले ना पैसे 7,500-7,500 रुपये भेटले. निवडणुका तोंडावर आहेत म्हणून भेटले असं वाटतं? नाही, हा एक मिनिट मी बोलतो मॅडम. हे म्हणताय पीक विमा ज्या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना इथले पैसे दिले नाही, तेवढे सरकारने, भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आहे आतापर्यंत. पीक विमा जर असेल तर आता याच्या अगोदर सुद्धा पीक विमा भेटला होता. आता पण पीक विमा भेटलेला आहे. रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे मोदी सरकारने. एवढे पैसे पाहिले दिवाला 7,000 रुपये दिले. आखी निवडून आले, आखी पैसे देणार. अरे ते काही 50 रुपये रोज पडू आला. तेलाचे भाव कुठे चालले, दुकानं कुठे चालले, पण कापसाचे भाव सर्वसामान्य जनतेसाठी 1,500 रुपये भरपूर आहे.
ज्या लोकांना वाडी वस्तीवर जाऊन बघा 1500 रुपयाची किंमत काय, भाव ते निर्यातीवर अवलंबून असतात. त्याच्यामुळे तेला गिलाच्या भावाचा काही प्रश्न नाही याच्यामध्ये, हे सर्वसामान्य जनतेचा विषय आहे. पण तरीसुद्धा तेलाचे भाव जे वाढले ते काही सरकारने वाढवले असं नसतं, हे व्यापाऱ्याकडून असतं. गिरीश भाऊ पडत नाही तालुक्यात. गिरीश भाऊ 1 लाखाच्या मतदानाला पुढे येईन. गिरीश भाऊ हे कामं चांगले करतो. गिरीश भाऊ गोरगरिबाचे कामं करतो. तिकडे त्या मंडळींशी बोलणं झालं, त्यांनी बऱ्याच शेतीविषयक समस्या मांडल्या. हा समस्या तर त्याची आहेच म्हणा, ते विमे गिमीचं जाऊ, पण ते कसं, पण मग गिरीश भाऊ सऱ्याच्या कामा पडणार माणूस आहे. गिरीश भाऊ पडत नाही. पुन्हा आता ते निवडून आल्यावर हे सगळ्या ज्या पण काही समस्या आहे पूर्णत्वास नेतील का? ते निवडून आल्यावर सऱ्याच निवडून करते ते. कसा आहे आपल्या गावाचा विकास? आपल्या गावात, आमच्या गावाचं पिंपळगाव आहे. पिंपळगावचे आम्ही पण इथे पोरले होतो कामानिमित्त. पण गिरीश भाऊ पडत नाही. 1 लाखाच्या मतदाना पुढे येईन भाऊ. काय सांगाल, आपले जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? जनता कळवईल. तुमचं मत कोणाला? राष्ट्रवादी. काय सांगाल? आमचं मत जनताच्यावर आहे. जनता काय कळवते तिच्यावर डिपेंड आहे. आता 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यावेळेला आपण कोणाच्या समर्थनार्थ आहात? आम्ही राष्ट्रवादीचे समर्थन आहे. काय आतापर्यंत या गावामध्ये जितक्या जणांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या त्या प्रत्येकाच्या तोंडावर गिरीश महाजनांचं नाव होतं. गिरीश महाजन साहेबांचंच नाव आहे, सर्वांकडे आहे. पण लोकांना म्हणत आहे का यावर्षी परिवर्तन पाहिजे. आपल्यालाही परिवर्तन हवंय का? परिवर्तन हवं आहे. काय अपेक्षा काय तुमच्या पुढच्या येणाऱ्या आमदारांकडनं अपेक्षा काय? काम व्हायला पाहिजे थोडे. आता कितपत झालेत? आता काम कमी झालेले आहे. कमी झालेले आहेत. काय सांगाल? कामही कमी झालेले आहे. काय अपेक्षा आहे? कोणते कामं व्हायला हवेत पुढचे? गच्ची काम आहे, रोडांचे काम आहे, पाण्याची समस्या आहे, गच्ची काम आहे. जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? पुढचे आमदार काय आता लोकांवर डिपेंड. मॅडम तुमचं मत कोणाला? आमचं तर खोडपे सर. खोडपे सर. हो. काय विकास कोणता विकास काय आम्हाला आमच्या धरणात पाणी टाकणं वाघोरचं ते भाऊ म्हणे तुमच्या गावात तेव्हा शिव आम्ही किंवा तुमच्या धरणात पाणी टाकेन तुमच्या गावात तेव्हा शिव. ते अजून टाकू राहिले 30 वर्ष झाले, त्यांना काहीच केलं नाही. ते उपेशनाला बसले तर 7,000चा भाव होता, त्यांना आम्हाला 9-10चा भाव पाहिजे होता, त्यांना ते बी केला नाही. तर उलट भाव कमी होऊन गेले, 4-5चाच भाव होऊन गेला. जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ असतील. आता प्रत्येक जण म्हणतंय परिवर्तन हवं, तर आताही काही जणांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या, तर तेही म्हणत होते की पुढचे आमदार दिलीप खोडपे सर असतील. आपलं यावर काय मत आहे? खोडपे सर पण टफ फाईट आहे, तसं काय हे नाही आहे. काय सांगाल बाबा, काय कोण असतील जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार? पुढचे आमदार माझ्या मते तुतारी येईल असा आमचा अंदाज. दिलीप खोडपे सर. का गिरीश महाजन का नाही? गिरीश त्यांचं आपलं काही हे नाही, सांगायचा मतलब पाहिजे तसा विकास झालेला नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांनी सांगितले की पहूर गावाचा भरपूर विकास झाला आहे, त्यावर आपलं काय मत आहे? भरपूर विकास मॅडम, तुम्ही गावामध्ये फिरून पहा. गावामध्ये गटारींची व्यवस्था नाही. पाणी आम्हाला 8 ते 10 दिवसातनं पाणी मिळतं आणि ते पण शुद्ध पाणी लवकर मिळत नाही. आता इलेक्शन आहे म्हणून पाणी सोडतात. इलेक्शन तोंडावर बघून त्यांनी आता हे सगळ्या सुविधा आणि गावामध्ये गटारी लवकर साफ होत नाही. सांगता पुढचे जामनेर तालुक्याचे आमदार कोण असतील? गिरीश महाजन. गिरीश महाजन. काय विकास झाला आपल्या गावात? भरपूर विकास केला, पूल केला, रोड केले. इथे आता जवळपास मी बऱ्याच जणांच्या इथे प्रतिक्रिया घेतल्या. ते म्हणत होते की शेताला पाणी नाही किंवा पाणी प्रश्न या गावामध्ये भरपूर आहे म्हणून. ते म्हणत होते 8 दिवसाआड 30 वर्षापासून त्यांना फक्त आवाहन केलंय आम्ही तापीचं पाणी वाघूरमध्ये टाकू. आजपर्यंत तापीचं पाणी आलेलं नाही. तर आमच्याकडे म्हणजे कसं आमचा ह्यो जो भाग आहे आता पहूर, शेरी, लोंढरी, ह्यो जो पाटाच्या भरोश्यावर, धरणाच्या भरोश्यावर आहे. याच्या पुढचे जे गाव आहे त्यांना फायदा होईल बा नदीचा, त्याच्याकडं ते न धरणाचं पाणी टाकणार होते. पण ते भी काम होईल, अपुरा है थोड़ा बात, ते भी होऊन जाईल. संजय गोयल का जो था गढ़ हमारा वो तले दब गया. तुम्हारे पौर में से भी मैं निम्मे मत काट के बताऊंगा खोडपे के. क्यों? जो कट्टर है, तुम जैसे कट्टर है ये बोल रहे हमको कुछ नहीं करा 30 साल के अंदर के. जामनेर तालुक्यातील शेरी या गावामध्ये आलेलो आहोत. आपण इथे पारावर बघू शकत आहात. बरेच ग्रामस्थ बसलेले या गावातले, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आपले जामनेर विधानसभेचे पुढचे आमदार कोण असतील? म्हणजे आता होतील ते नवीन, ते काय सांगता येईल मॅडम मला. तुमचं मत कोणाला असणार आहे?
आमचं मत भाजपला. आपल्या गावामध्ये काय विकास झाला आहे? हे रोड झाले, ती ग्रामपंचायत झाली आहे. काय सांगाल? BJPले बीजेपी का दिलीप खोडके सर का नाही? आता ही भाऊन भरपूर कामं करेल मॅडम. त्यांनी मंगल कार्यालय दिलं एवढं मोठं, एक ग्रामपंचायत दिली, गावात रस्ते झाले, स्मशानभूमी झाल्या 2, व्यायामशाळा केली. शेतीविषयक योजनांचे कोणते लाभ मिळाले? आता ते एक विमा पडला, हेक्टरी भेट दिली. आता जे आता काम आहे ते सोलर भेटून राहिले, वीज बिल माफ झालं. शेतकऱ्यासाठी बरेच काम केलं ना. आता त्याची इच्छा आहे, ती आमची तिथे इच्छा आहे गिरीश भाऊ महाजन. तुमचं मत कोणाला असणार आहे? आमचं मन तुतारी. काय अपेक्षा आहेत पुढे? ते निवडून आल्यानंतर काय झालं पाहिजे? नवीन तडफदार राहते पुढारी, असं ते हिशोबाने कामं करी. बदल हवाय आम्हाला बदल पाहिजे. काय सांगाल? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काय म्हणतात? तुतारी. काय बदल काय अपेक्षित आहे तुम्हाला? नवीन बदल व्हायला पाहिजे 32 वर्षात, पलटी व्हायला पाहिजे सरकार. आता या सरकारच्या वतीने जे काही योजना राबवल्या आहेत त्या मिळाल्या वर कधी मोदी बी राहिला तर खालचं सरकार बदलायला पाहिजे. खालच्या सरकारने विकास केलाच नाही 30 वर्षात. विकास केलाच नाही. आमदारांनी बरेच जण म्हणतात की या गावाचा भरपूर विकास झालाय. मग काय म्हणाल? काहीच नाही केला. तुमच्या मते विकास कोणता आहे? अजून कुठला भरपूर विकास कामं व्हायला पाहिजे? धरणाचे कामं होते. जलमंत्री होता आमच्यासाठी. धरण आहे, एकच भीत बांधणं होती. पुरे शेतकरी नंतर पण झाले असते. आज शिक्षण केलं नाही. चिंचखेड्याला बी तसंच केलं. मंत्री झाले भाऊ, कामं सोडून दिले. आमदार होते तर लोक कामं केले. तुम्हाला परिवर्तन कशासाठी? आमदार निधीतून जे काम होता तिथं आमदार वरून येतो निधी, तिच्यावर तुमचे जे आमदार निधीचे कामं राहता, ग्रामपंचायत असो काही असो, जे सरकारी योजना आहे त्याच्यावर जो पक्ष आहे त्याचा सिम्बॉल नको आहे. तो सिम्बॉल तुम्ही आणताय म्हणजे बाकीच्या जनतेला नाराज करताय. भाऊ म्हणत नारपारची योजना, आता ही नारपारची योजना सुद्धा आणली नाही भाऊनं. 10 वर्ष झालं. 1 मिनटं. 10 वर्ष झाले नारपार योजना आणली भाऊनं. तापीचं पाणी आणायचं म्हणत आणली. जलसंपदा मंत्री होते, जे नाथाभाऊंनी कामं केले त्याच्या व्यतिरिक्त काय कामं केले तुम्ही सांगा. एक मुद्दा आहे. आपल्या जामनेर तालुक्यात तुम्हाला पण माहिती असेल 90% शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्ग आपला तिच्यात जर म्हणलं तर 80% शेतकरी आपला कापूस उत्पादक आहे. आता आपल्या शेतकऱ्याच्या घरात कापूस येऊन जायले. आपल्या शेतकऱ्याच्या घरात कापूस आल्यावर यांना 22 लाख गटन आयात केली. मग आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव कुठून मिळेल का? तुम्हीच सांगा. त्याच्यामुळे आमची नाराजी आहे. त्याच्यामुळे आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि या बारच्याला वाजणार तर तुतारीच वाजणार. आपलं मत हे तुतारीलाच आहे. आपल्याला परिवर्तन हवंच आहे 100%. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर दिलीप खोडपे सरांसाठी समर्थन आहे आणि हे प्रत्येक जण दिलीप खोडपे सरांनाच आपलं मत देऊ इच्छित आहे हवे असं वाटतं. नवीन काहीतरी व्हायला पाहिजे तर असं वाटतं परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन हवं तर आपले सर जे दिलीप खोडपे सर यांचं वातावरण ठीक आहे आणि तेच यायला पाहिजे असं आमची इच्छा आहे. काय परिवर्तन काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित काय जरा यांचा जुना विषय ठरला आता 35 वर्ष झाले. काही गावाचा विकास नाही, कुठला विकास नाही. फक्त तालुक्यात जामनेर सिटीचा विकास होईल म्हणून खेड्याचा विकास नाही होईल. बऱ्याच जणांनी सांगितलंय गावाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, आपल्या गावाचा देखील. तर तुमच्या मते नेमका विकास कोणता? आता ऐकलं का? ते निसत रोड झाले म्हणजे विकास झाला त्याला विभाग नाही. कुठले पाट नाही, शेतीचे बोम आहे, भावाचं एक तकलीफ आहे. शेतीविषयक योजना आपल्याला मिळाल्यात का लाभ? काही कुठे योजना आहे शेतीच्या? जे आता वीज बिल माफ झालंय शेतीचं किंवा सिंचन योजना? नाही, वीज बिल तर समजा कोणी मागतच नाही. आता ते तर वरूनच हे व्हायला आहे. पण काहीतरी बा असं चांगले दवाखाने नाही तालुक्यामध्ये, कुठला रोजगार नाही, याच्यानं लोक परेशान आहे.